मी श्री आणि ही माझी बायको तन्वी. मुंबई सारख्या शहरामध्ये आम्ही सुखवस्तू जगतोय. IT मध्ये नोकरी आहे, हातात पैसा आहे, मात्र कुठंतरी सुखाची घागर मात्र रीती वाटते. ती कमतरता कुठं आहे का हे दोघांनाही कळलं नाहीये आजपर्यंत. मात्र एक दिशा धरावी आणि ते सुख गवसतं का हे पाहावं म्हणून आम्ही दोघं आलोय या औदुंबर नगरीमध्ये. दोघांचीही दैवी शक्तीवरती श्रद्धा आहे, मात्र तरीही खूप वर्षात नुसतंच धावणं झालंय. त्यामुळे कुठे कसले विधीही करता आले नाहीत. मी थोडासा श्रद्धाळू आहे, पण तन्वी मात्र थोडीशी साशंक होऊनच माझ्या या प्रवासामध्ये सहभागी झाली आहे. चला आलो गुरुराजांच्या सावलीमध्ये. श्री गुरुदेव दत्त. चल निघायचं. आता इथपर्यंत आलो आहोत तर इथेच थांबणार आहोत का आपण? चल. कम ऑन तन्वी, अगं आपण आलोय या मस्त परिसरामध्ये, आपण आलोय, जरा मनाची गुंतवण होऊ दे. नाही आश्री, मी मनापासून नाही आले. अगं हो, तू आग्रह केलास ना म्हणून मी आले. माझी पण श्रद्धा आहे, मी काही अशी नास्तिक वगैरे नाहीये, तुलाही माहितीये. पण असं आपलं सगळं सोडून असं देवाच्या मागे पळणं मला नाही पटत. अगं पण जे आपण धरून ठेवलंय ते तरी बघ, त्यात किती सत्य आहे. काय चाललंय आपलं मला कळत नाही कधी कधी. ना शांतता आहे ना समाधान आहे, नुसते पळतोय, गुदमरल्यासारखं होतं. खरंय ते, मी नाकारत नाहीच आहे. तसही निखळ आनंद सुख अनुभवून किती वर्ष झाली ना. तर मी नीट समजून घे बघ, सुख आहे ना हे सावली असते आपलीच. आपण जेवढं तिच्या मागे पळतो ना ती आपल्यापासून दूर जाते. कधी कधी असं वाटतं की हे सगळं व्यर्थ आहे. आपण जिकडे आहोत तिथून मागं फिरावं, सत्याचा शोध घ्यावा. तुला खरं सांगू, सावली आहे ना आपल्या मागे पळत पळत येईल. बघूया. तुझ्या म्हणण्याप्रमाणे सत्याचा शोध घ्यायला आलोय ना श्री गुरूंच्या चरणी. काय गवसतंय देव जाणे. तन्वी, वेळ वाया जाणार नाही एवढं नक्की. श्री, अगं आपण IT इंडस्ट्रीज मध्ये काम करणारी माणसं, आपण आपली वेळ सेकंदात मिनिटांमध्ये मोजतो. त्यामुळे मग वेळ वाया जाणार नाही. तुला खात्री आहे? फक्त खात्री नाही, माझी श्रद्धा आहे. मी तुला सांगू, पुढचे 6 दिवस आपण श्री दत्तगुरूंच्या सहवासामध्ये आहोत आणि या 6 दिवसांमध्ये आपल्याला हवं असणारं सुख आपल्याला नक्की गवसणार. तेच तर हवंय. चल आपण ना त्या तिथे जाऊन बसूया. आपण देवदर्शनाला आलोय ना, मग तिकडे काय? देवदर्शनाला आलोय आपण, पण मला ना स्पष्टपणे दिसतंय तन्वी, तुझ्या मनाची तयारी अजून झालेली नाहीये आणि तुझी मानसिक तयारी नाहीये आणि आपण देवळात जाऊन बसायचं, देवाचं जाऊन दर्शन घ्यायचं, मला नाही पटत. अगं असं काय पाहतेस? अजूनही माझं मन ओळखतोस? तन्वी, अगं बायको आहेस माझी, मी तुझं मन नाही ओळखणार तर कोण ओळखणार? आणि खरं सांगू का, मला तुझ्या मनाविरोधात काहीच करायचं नाही. त्यामुळे तन्वी, तुला जेव्हा वाटेल ना तेव्हा आपण दर्शनाला जाऊ. थँक्यू. आता हा थँक्यू कशासाठी होता? घरातून जेव्हा आपण निघालो ना तेव्हा मला असं वाटलं की सगळं तुझ्या मर्जीने चाललंय.
पण आता इथे आलो तेव्हा जाणवतंय की माझ्याच मनाची माझ्यासाठीची मोकळीक आहे. अगं ती मोकळीक असायलाच पाहिजे. आणि मी तर म्हणेन ना की तू अजून मोकळी हो. देवाच्या दारात उभी आहेस, त्यामुळे तुला मोकळं व्हावंच लागेल. चल जाऊया मग. चला. बघ किती छान परिसर आहे. श्री गुरुराजांच्या सहवासानं पावन झालेला. श्री, हम्म. प्रत्येक गोष्ट देवाशी रिलेट केली पाहिजे असं नाहीये ना. परिसर छान आहे, सुंदर आहे, त्याला छानच राहू दे. सिंपल. इथे दत्तगुरूंचा सहवास आहे ही तुझी श्रद्धा आहे, पण मला असं वाटतं की हे जे मोकळेपण आहे ना, हे मोकळेपणच राहू दे. याला बांधून ठेवणं गरजेचं नाहीये. आपण इथे मोकळेपण शोधायला आलोय ना, मग देवाशी नाही बांधायचं, मग कुणाशी बांधायचं? कशाशीच बांधू नकोस. मोकळं राहू दे. बघ ना, नदी किती छान वाहतीये. असंच आपलं आयुष्य असावं, छान, निथळ, सुंदर, कशाशी बांधलेलं नसावं. तुला नदी मोकळी वाहताना दिसतेय, मला तर ती किनाऱ्याशी बांधलेली दिसते. किनारा म्हणजेच दत्त. त्याच्याशी बांधून घेणं केव्हाही चांगलं. आता बघ, हा किनारा नदीचं बोट कधीच सोडत नाही, तो तिला भरकटू देत नाही. तसंच देव आपलं बोट कधी सोडत नाही, आपल्याला भरकटू देत नाही. खरा आनंद हा त्याच्यामध्ये असतो. पण नाही होत तसं, कारण आपण सगळे हव्यासाला चिकटलेली माणसं. हव्यासाला किनारा नसतो, त्यामुळे मग नुसतंच धावणं होतं. म्हणजे धावत राहणं चुकीचं आहे का? धावणं चुकीचं नाही, पण वाहणं आणि वाहवत जाणं यातला फरक आपल्याला कळायला हवा. तुला एक मी गंमत सांगतो. आपण बस पकडण्यासाठी धावतो, ते योग्यच आहे. पण बस पकडल्यानंतर सुद्धा जर आपण धावत असू तर तो आपला मूर्खपणा नाही का? आता बस मिळाली आहे ना, तर मग बसावं शांतपणे. आता धावण्याचं काम हे बसचं असतं. नेमकं काय म्हणायचंय तुला? तुम्ही संसारामध्ये गुंतवून घ्या, इकडे तिकडे धावत राहा, काहीही करा. गुंतवून घेतलं तर घुसमट आहे, आणि धावत राहिलात तर दमछाक आहे. म्हणून ते परमेश्वरासोबतची जोडलं जाणं, त्याच्यासोबतची नाळ जोडली जाणं हे खूप महत्वाचं. परमेश्वर नावाची बस तुम्हाला जिथे मिळेल तिथे निवांत राहा. मग तुम्हाला तो नेईल त्याला जिथे घेऊन जायचं तिथे. हे एवढं सगळं सोपं असतं? सोपं नाहीये, पण श्रद्धा असेल तर काहीही सोपं असतं. मला हे अजूनही सत्य नाही वाटत. नाही वाटू दे, पण सत्य नेहमी साऱ्याच्या पल्याड असतं, एवढं लक्षात ठेव. म्हणजे बघ, आता जिथे तू उभी आहेस ती पूर्व दिशा, आणि जिथे मी उभा आहे तिथे पश्चिम दिशा आहे. आता आपण दोघंही बरोबर आहोत. दोघंही जी परिस्थिती आहे ती बदललेली आहे, म्हणजे सत्य बदलतंय. पण मग जे बदलतंय ते अंतिम सत्य कसं म्हणायचं? म्हणून मग आपण उठतो आणि त्या अंतिम सत्याच्या शोधात बाहेर पडतो. एवढं लांब जातो, एवढं लांब जातो की पृथ्वीच्याही कक्षेबाहेर. आणि मग तिथे गेल्यानंतर आपल्याला कळतं की आपण ज्याला दिशा म्हणत होतो असं इथे काहीच अस्तित्वात नाहीये. इथे आहे ते सगळं निराकार आहे, हे अंतिम सत्य. आणि मग दिशा म्हणून जे आपण जे मानतो ते माणसानं करून ठेवलेली एक स्थिती म्हणावी लागेल. म्हणजे हे सत्य समजण्यासाठी असं खूप उंचावर साऱ्याच्या पल्याड जावं लागतं? हो. आणि तुला माहितीये, आपण 3 गुण मानतो. काय आहेत ते? तर सत्व, रज आणि तम. आपल्यातला प्रत्येक जण या 3 गुणांमध्ये कुठे ना कुठेतरी बांधलेला असतो. मात्र अंतिम दर्शन जे असतं ना, ते या गुणांच्या पलीकडे असतं, आणि ते त्रिगुणात्मक असतं, आणि ते म्हणजे दत्त. म्हणजे श्री दत्त गुरु. हो. आणि गुरु म्हणजे जो अलौकिक आहे, जो लघु नाहीये, विराट आहे, अगदी निराकार आहे, तो म्हणजे दत्तगुरु. ज्याला या त्रेयाची बाधा नाहीये,
तो अत्रेय, आणि जिला असूया नाहीये ते अनुसया. त्यामुळे याच अत्रेय अनुसयाच्या पोटी जन्म झाला श्री दत्तगुरूंचा, तोही माहूर क्षेत्री. माहूर म्हणजे रेणुका देवींचे शक्तिपीठ. मातृपीठ म्हणावं तर. आणि तिथे या दोघींचंही म्हणजे रेणुका देवी आणि अनुसया माता यांची मंदिरं आहेत, त्यांचा त्या ठिकाणी सहवास आहे. हे बघ, मला अध्यात्मातलं फारसं काही कळत नाही. तू सांगतोयस हे अलौकिक आहे, पण त्याला लौकिकाची काहीतरी जोड असेल ना. म्हणजे विज्ञानात आपण कार्यकारण भाव मानतो. कार्य घडतं त्याला काही ना काहीतरी कारण असतं. तसंच दत्तगुरूंच्या जन्मासाठी काही ना काहीतरी कारण तर घडलंच असेल. लौकिकाच्या भाषेत सांगायचं झालं तर हो, तसं कारण घडलं होतं. म्हणजे काय झालं, एकदा ब्रह्मा विष्णू महेश यांना कळालं की महासती अनुसया या खूपच सत्वशील आहेत. आपल्या अतिथीचा त्या यथोचित सन्मान करतात, आणि म्हणून हे तिघही भिक्षुकाचं रूप घेऊन गेले अनुसया यांच्या पर्णकुटीमध्ये. अनुसयेनं सवयीप्रमाणे तिघांचा यथोचित सन्मान केला, आणि त्यांना जेवू घालणार एवढ्यात या तिघांनी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांनी त्यांच्या समोर एक अट ठेवली. काय होती अट, तर तुम्ही आम्हाला विवस्त्र होऊन अन्न वाढायचं. आता अट थोडीशी विचित्र होती, पण मग अनुसयेनं स्वतःच्या मंत्रशक्तीच्या ताकदीनं या तिघांनाही छोटी छोटी बाळ बनवलं, आणि मग त्यांच्या समोर विवस्त्र होऊन त्यांना अन्न दिलं. हो, ही कथा ऐकलीये मी. खरं तर आता ही लौकिक कथा आहे, पण याच्या पाठीमागचा जो अर्थ आहे तो अलौकिक आहे. भगवंतासमोर ज्या वेळेला आपण जातो तेव्हा मनानं पूर्णपणे विवस्त्र होऊन जायचं असतं. कसलाही आडपडदा न ठेवता किंवा कोणत्याही पद्धतीनं त्याच्यामध्ये भक्त आणि भगवंत यांच्यातल्या नात्याची एक वेगळी वीण त्या ठिकाणी जोडली जावी, हा त्याच्या पाठीमागचा अर्थ आहे. मात्र अनुसया देवींचं जे सत्व होतं ते सत्व इतकं प्रखर होतं की त्यांच्यातला मातृभाव त्या ठिकाणी जागृत झाला. प्रत्यक्ष भगवंताची माता होण्याचं जे भाग्य आहे ते अनुसयेला लाभलं. बालमन म्हणजे निष्पाप आणि निर्मळ मनाचा झरा, आणि त्या रूपात भगवंतांना यावंसं वाटलं, हे दत्त जन्माचं अप्रूप. चल आता आपण आणखीन एका वेगळ्या ठिकाणी जाऊया. त्याही ठिकाणी तुला काही वेगळ्या गोष्टी मला दाखवायच्या. चल चला. माहूर इथं श्री दत्त शिखर आहे. श्री दत्त गुरूंची सुंदर शिवलिंगासारखी प्रतिमा आणि एक जागृत धुनी आहे. सोबत रेणुका माता मंदिर, अनसुया माता मंदिर, देवदेवेश्वर मंदिर, आणि याशिवाय सर्व तीर्थ, मातृतीर्थ, भानुतीर्थ, हाथी दरवाजा, महादेव मंदिर यासारखी पवित्र स्थळं आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातला हा माहूरगड म्हणजे भावभक्तीचं आगर आहे.